लेट्स बिगिन. सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर जशा प्रकारे तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे, सो यू हॅव ऑलरेडी सीन द इंट्रोडक्शन टू द पार्लमेंटरी सिस्टम. म्हणजे आपला इंडिया किंवा आपला जो भारत देश हा कोणत्या कोणत्या पार्लमेंटरी म्हणजे शासकीय संसदीय पद्धतीने शासन पद्धतीने ची ओळख आपण घेऊया. म्हणजे ही जी सिस्टम आहे ही बेसिकली आपण बघू शकतो की त्यानुसार आपला देश हा चालत आहे. तर त्याबद्दल ऑलरेडी तुम्ही थोडी माहिती घेतलेली आहे, राईट. सो म्हणजे कोणते कोणते सिस्टम संसदेमध्ये कोणते असतात आणि शासकीय पार्टीज वगैरे याबद्दल आपण ऑलरेडी जाणून घेतलेलं आहे. आता आपण बघूया संसदेत, तर त्याच्याबद्दल थोडा एक पॉईंट बघून घेऊया. सो प्रधानमंत्री व त्यांचे निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीचे कार्यकारी मंडळ होय. सो बघा, वी हॅव सो व्हॉट दे आर सेइंग, सो दे आर सेइंग बेसिकली द प्राईम मिनिस्टर अँड द कॉन्स्टिट्यूंट मिनिस्टर. जसं आता आपण बघू शकतो कॉन्स्टिट्यूंट मिनिस्टर मीन्स व्हॉट, की आता बघा प्रत्येक एक आता एक कंट्री चालवायचं किंवा आपल्याला एक देश चालवायचा आहे किंवा एखादा घटना चालवायचं आपल्याला बघा प्रत्येक एक डिपार्टमेंटवर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि इंडिव्हिज्युअल आता बघा एक प्राईम मिनिस्टर इंडिव्हिज्युअली प्रत्येक घटनाचं काम करू शकतो का? तर बघा तिथं प्रत्येक एक डिपार्टमेंटचं म्हणजे कसं आहे, इथं रोड बनवायचं काम प्राईम मिनिस्टरचं काम काय असतं, तर आपल्या देशाला चांगलं बनवणं, शिक्षण वगैरे चांगलं बनवणं, राईट. तर एज्युकेशन सिस्टम, रोड कन्स्ट्रक्शन, नंतर कोणते होम अफेअर्स असतील, होम 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 अफेअर्स असतील म्हणजेच काय, की आपण बघू शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो, की बघा आता घरामध्ये आपण 3 लोकं राहतो, राइट. आपल्या घरामध्ये आता जर समजा आपण 4 जण राहतो आपल्या घरामध्ये. आपण, ओके, आपण स्वतः, आपला भाऊ, बाबा आणि आई. तर बघा बाबा आणि आई हे लोकं आपले 4 लोकं आपले राहतात हां. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल करतोय. तर यामध्ये जे मेन अध्यक्ष जे जे असतात, की ज्यांच्याकडे सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते ते कोण असतात बरं? तर ते बाबा असतात. परंतु बाबा भले सर्वात मेन असतील आणि कुटुंबाचे प्रमुख असतील, मतलब हेड ऑफ द फॅमिली असतील, तरी सुद्धा घरातले जे इतर काही काम असतील, बाकीचे जे सर्व काही काम करायचं काम कोण करत असते? तर आपली आई करत असते. आणि उरलेले काही काम असतील किंवा नॉर्मल काही काम असेल, तर ते आपण कोण करत असतो? तर आपण करत असतो आणि आपले भाऊ करत असतो. म्हणजेच काय? तर बघा, जे प्राईम मिनिस्टर असतो, तर प्राईम मिनिस्टर हा हेड असतो. अँड जी अँड आपण बोलतो गृहमंत्री म्हणजे होम मिनिस्टर अँड द डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येक एका डिपार्टमेंटचे वेगवेगळे मिनिस्टर म्हणजे रोड मिनिस्टर, नंतर एज्युकेशन मिनिस्टर, वुमन अँड चाइल्ड मिनिस्टर. हे जे मिनिस्टर असतात म्हणजे हे जे मंत्री असतात, की महिला वगैरे किंवा एज्युकेशन मिनिस्टर म्हणजे शिक्षण मंत्री किंवा फायनान्स मिनिस्टर म्हणजे ते वित्त मंत्री. वित्त मंत्र्यांचं काम काय? की पैसा वगैरे, रेव्हेन्यू वगैरे, कर वगैरे बघणे. तर हे जे सिस्टम होतात, असं हे जे सिस्टम म्हणजे हे जे डिपार्टमेंटल जे मिनिस्टर आहेत, म्हणजे हे जे मंत्रिमंडळ जे आपण बेसिकली म्हणतो, ते मंत्रिमंडळ आणि प्राईम मिनिस्टर हे टुगेदर आणि ते काय म्हणतात तर एक्झिक्युटिव्ह इन द पार्लमेंटरी सिस्टम ऑफ द गव्हर्नमेंट. तर हे लोकं एक एक्झिक्युटिव्ह अँड फॉर्म ऑफ द एक्झिक्युटिव्ह. हे लोक कार्यकारी किंवा आपण बोलू मुख्य कार्यकारी मंडळ आपण त्यांना म्हणू शकतो, राइट. सो इन द पार्लमेंटरी सिस्टम द एक्झिक्युटिव्ह हॅज द डुअल रिस्पॉन्सिबिलिटी. तर यांच्यामध्ये 2 रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे प्रत्येक एका मेंबरवर 2 रिस्पॉन्सिबिलिटी असतात. ॲज अॅन एक्झिक्युटिव्ह they have to important law implement the law as they are the member of the legislature. They also have to fulfill the responsibility of the legislature. म्हणजेच काय? तर म्हणजेच काय, तर त्यांना कायद्यानुसार राहावं पण लागतं आणि कायद्याचं इम्प्लिमेंटेशन कशाप्रकारे होत आहे ते सुद्धा त्यांना बघावं लागतं. बघा, कार्यकारी मंडळ म्हणून त्यांची कायद्यातील अंमलबजावणी करावी लागते आणि ते कायदे मंडळाचे सदस्य असतात म्हणून त्यांना कायदे मंडळाशी संबंधित जबाबदारी सुद्धा पार कराव्या लागतात. सो दिस मीन्स व्हॉट? दिस मीन्स की दे हॅव टू बी इन लॉ. ओके. दे हॅव टू बी इन द लॉ ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आपण बघूया. जो रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये त्यांना राहावं लागतं अँड प्लस दे हॅव टू इम्प्लिमेंट द लॉ. म्हणजे त्यांना कायद्याची अंमलबजावणी पण करणे आवश्यक आहे आणि जे काही जबाबदारी त्यांना कायद्यानुसार किंवा संविधानानुसार जे काही जबाबदारी त्यांना देण्यात आल्या त्या जबाबदाऱ्या सुद्धा त्यांना पार पाडायच्या आहेत. किंवा आपण बघू शकतो प्राईम मिनिस्टरने किंवा पंतप्रधानांनी जे काही जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे, तेच जबाबदारी त्यांना पूर्ण करावी लागते, राइट. तर जसं बघा मिनिस्टर इन फायनान्स म्हणजे वित्त मंत्री आहे. त्या वित्त मंत्र्याच्या जे काही जबाबदारी असतील, कर वगैरे जमा करणे किंवा करबद्दल सूट किंवा बाकीचे जे असतील गोष्टी, त्या गोष्टीवर लक्ष देणे. फायनान्स म्हणजे बेसिकली व्यवहार आपला बघणे, की देशाचा व्यवहार कसा चालत आहे, हे बघण्याचं काम त्यांचं. आणि हे जे काम त्यांना सोपवण्यात आलंय, हे काम त्यांना करणे म्हणजे ते काम त्यांना करणेच करणे हे तर आहेच. परंतु सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की जर त्या संबंधित म्हणजे त्या डिपार्टमेंटच्या संबंधित जर काही कोणता कायदा आला, तो सुद्धा ते व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन करणे हे त्यांचं कार्य आहे. राइट. सो सी द प्राईम मिनिस्टर अँड द कौन्सिल ऑफ द मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेटिव्ह for all their action and policies. It means that the Council of Ministers has to work with the legislature.
and it is for the reason the parliamentary system is known as the responsible system of government. Another distinct characteristic of the parliamentary system of government is collective responsibility. The decision taken by any minister or department is considered the decision of the government. The entire council of ministers is responsible for the decision. In the next two chapter, we will see the example how the principle of collectively responsibility is brought into the practice. म्हणजे बघा त्यांनी आपल्याला बेसिकली काय सांगितलंय की जेवढे पण आपण बोलतो ते कार्यकारी अधिकारी किंवा जेवढे आपण मंत्रिमंडळ आपण कौन्सिल ऑफ मिनिस्टरला मंत्रिमंडळ आपण बोलूया कारण कौन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजेच मंत्रिमंडळ ते जेवढं काय मंत्रिमंडळ आहे ह्यांचं काम काय आहे जसं आपण बोलत होतो की दोन काम आहेत की त्यांना कायदे बनवायचे आहेत किंवा कायद्यांची अंमलबजावणी करण्याची आहे आणि दुसरं त्यांचं कार्य काय तर दुसरं त्यांचं कार्य हे आहे की त्यांना त्यांचे जे रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ते त्यांना कम्प्लीट करायचे आहेत म्हणजे प्राईम मिनिस्टर थ्रू त्यांना जे काही कायदे जे काही राईट्स दिले जे काही हक्क दिलेले आहेत त्यांचे व्यवस्थित अंमलबजावणी त्यांचा व्यवस्थित उपयोग करणे यूज करणे हे त्यांच्यावरती एक बंधनकारण आहेत किंवा हे त्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं आपण बघू शकतो तर एवढंच नाही तर दुसरं एक कार्य कोणतं ते पण आपण बघू शकतो की पार्लमेंटरी सिस्टम ऑफ द गव्हर्नमेंट इज कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच काय की त्यांनी जे काही डिसिजन घेतले आता बघा आता आपण या कोरोनाच्या कॉन्टॅक्ट मध्ये बघू शकतो की कोरोनाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे काही डिसिजन घेण्यात आले पैसा संबंधित बघा आपल्या सगळ्यांचे लोन वगैरे असतात किंवा घराचे हप्ते वगैरे असतात किंवा पगार पाणी वगैरे असतं की बघा आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या कॉन्टॅक्ट मध्ये खूप लोकांना पगार मिळाले नाही खूप लोकांचे काम कमी चालत होते खूप लोकांचे काही काहींना पैसे सुद्धा मिळत नव्हते तर अशा प्रकारचे किंवा कोणाचे तर काम सुद्धा म्हणजे काम सुद्धा सुटलेले होते तर हे जे काही घटना होत होते त्या घटनेवर कंट्रोल करण्याचं काम जसं आपला फायनान्स मिनिस्टरचं होता तर त्यांनी जे काही डिसिजन घेतले तो डिसिजन डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या डिसिजन असा मानण्यात येतं म्हणजेच काय जर वित्तमंत्र्यांनी जे काही कायदा किंवा जे काही डिसिजन घेतला असेल जे काही त्यांनी निर्णय घेतला असेल तो डायरेक्ट सरकारचा निर्णय म्हणजे प्राईम मिनिस्टरचा निर्णय आहे अशा प्रकारे आपण समजू शकतो आणि अशा प्रकारे त्याची अंमलबजावणी होते एक पॉईंट आपण बघू शकतो दुसरा एक पॉईंट असा की हे अंमलबजावणी असल्या कारणाने प्लस हा निर्णय हा अल्टिमेटली किंवा बोलतो ना आपण अल्टिमेटली हा सरकारचा निर्णय असल्या कारणाने आपण त्याला किंवा त्या मंत्रिमंडळांना काय आपण म्हणतो आपण द रिस्पॉन्सिबल सिस्टम ऑफ द गव्हर्नमेंट अशा प्रकारे आपण त्यांना म्हणतो रिस्पॉन्सिबिलिटी सिस्टम म्हणजे काय आपण बघूया की त्याला आपण जबाबदारी शासन पद्धती असं आपण म्हणू शकतो राईट सो असं आणि प्लस कोणताही डिसिजन घ्यायचा असेल तर कोणत्याही एका डिपार्टमेंटला जर कोणताही डिसिजन घ्यायचं असेल तर त्या निगडीत किंवा त्या गोष्टीच्या निगडीत जे काही मंत्रिमंडळ किंवा जे काही बैठक आहे ते त्यांना घेऊन किंवा जे काही आपण बोलू शकतो की सेमिनार वगैरे किंवा मिटिंग्स वगैरे घेऊन बैठका मिटिंग्स वगैरे घेऊन त्यांना डिसिजन हा घ्यावा लागतो And in the parliamentary system, the executive is dependent upon the confidence of the legislation in them. So this means the Council of Ministers remains in the power till they enjoy the support and the confidence of the legislature. So म्हणजेच काय तर ह्याचा अर्थ खूप इम्पॉर्टंट आहे ह्याचाच अर्थ असा की जर एखादा मंत्री असेल आणि ते एखाद्या मंत्रीला बघा कोणत्या एका मंत्रीला पाठिंबा असतो बरोबर कोणत्या त्या मंत्री म्हणजे कसं जर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये किती जण काम करत असतील तर त्या डिपार्टमेंटचा एक मंत्री असतो राईट आपण सगळ्यांनी बघितलं फायनान्स मिनिस्टर असतात आणि नंतर आपण बघितलं की होम मिनिस्टर असतात राईट तर त्यांचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला म्हणजे त्यांना एक विश्वास असला पाहिजे की हे आमचं काम करू शकतात राईट आणि म्हणजे त्यांना तो बेसिकली सपोर्ट असायला हवा आणि ज्या दिवशी बघा सपोर्ट निघून जातो त्या दिवशी ते जे मिनिस्टर आहे हे आपले जे पॉवर्स असतात म्हणजे तो जो आपण बोलू शकतो तो जो नेता आहे तो आपले पॉवर किंवा आपली रिस्पॉन्सिबिलिटीज तो हे करू शकतो लूज करू शकतो म्हणजे काय फॉर एक्झाम्पल आता बघा मी आहे आणि मला तुमचा सपोर्ट आहे बरोबर मला तुमचा सपोर्ट आहे आता आपण सगळे आज 12-13 लोक आणि मी आहे मी तुमचा नेता म्हणून पुढाकारी घेतली आणि तुम्ही मला सपोर्ट केला बरोबर आणि त्यामुळे काय झालं तर मी एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एखादा मिनिस्टर म्हणून म्हणजे एखाद्या डिपार्टमेंटमध्ये मिनिस्टर म्हणून मी ते कामकाज करत परंतु ज्यावेळी तुम्हाला वाटेल की मी काही घेतलेले निर्णय किंवा ज्यावेळेस मी करणारं काम हे व्यवस्थित नाही अशा प्रकारचं तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही आपला जो सपोर्ट आहे मला जो देणारा सपोर्ट जो तो तुम्ही काढला तर माझे जे रिस्पॉन्सिबिलिटी आहेत किंवा माझे जे मिनिस्ट्री आहे म्हणजे मला जो देण्यात आलेला कायदा आहे किंवा सॉरी कायदा नाही बोलतो मला जे देण्यात आलेलं मंत्री पद आहे ते हिरावून जाऊ शकतो किंवा ते निघून जाऊ शकतो राईट सो तेच त्यांनी बोललेलं की इफ द लेजिस्लेशन फील दॅट द एक्झिक्युटिव्ह डज नॉट work in coordinates its wishes, it removes the executive
from the power by the passing the no confidence motion against the executive. आणि म्हणजे असंच नाही की तुमच्यामुळे मी पण माझ्यामुळे पण तुम्ही आपण दोघं एकमेकांना आपण म्हणजे काढू शकतो. एक्झिक्युटिव्हला मिनिस्टर काढू शकतात आणि जर मिनिस्टरांचा जर एक्झिक्युटिव्हचा सपोर्ट मिनिस्टरला नसेल तर तेव्हा सुद्धा होऊ शकतं. तेव्हा सुद्धा ते कामं म्हणजे काढायचं काम होऊ शकतं. म्हणजेच काय नो कॉन्फिडन्स मोशन त्या अगेन्स्ट पास करून नो कॉन्फिडन्स तर नॉन कॉन्फिडन्सचे सिनारिओज बघून आपण करू शकतो. राइट. सो हिअर इज द थिंग. तर अशा प्रकारचे सिनारिओज आपण बघू शकतो की म्हणजे जेवढ्या ज्याप्रमाणे मंत्र्यांना त्याचं मंडळ हे इम्पॉर्टंट असतं तेवढ्याच प्रमाणे मंडळाला त्याचा मंत्री सुद्धा इम्पॉर्टंट असतो. राइट. तो हे आपण एक बघू शकतो. अँड इन द पार्लमेंट फ्रॉम द गव्हर्नमेंट द लेजिस्लेचर इज सुप्रीम इन्स्टिट्यूट. The elected representative of the people express demand and aspiration of the common people in the parliament. The parliament decides upon the issues of the public welfare since it is the house of representative of people and express this sovereign authority of the people. It is considered as the supreme body. म्हणजे त्याचा अर्थ काय तर याचाच अर्थ असा आहे की मंत्रिमंडळामध्ये किंवा संसदमध्ये बसणारे जे काही लोक आहेत ते लोकांनी निवडून दिलेले असतात. बघा आपल्याकडे काय आहे आपल्याकडे डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसी म्हणजे काय आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाही म्हणजेच काय लोकांनी लोकांच्या कार्यासाठी निवडलेले लोक. बरोबर असंच आहे ना आपली डेफिनेशन. मीन्स वॉट की वी आर पीपल अँड वी पीपल आर इलेक्टिंग द पर्सन टू वर्क फॉर अस. मीन्स वॉट दिस वी कॅन कॉल दॅट डेमोक्रेसी. मीन्स वॉट की लोकांनी लोकांच्या कार्यासाठी निवडलेले लोक म्हणजेच लोकशाही आपण त्याला म्हणू शकतो. डेमोक्रेसी मीन्स वॉट की द पीपल आर इलेक्टिंग द पीपल or people are electing the person or people for their work or for their people's work or society's work that we can call as the democracy. तर अशाच प्रमाणे आपण म्हणतो पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदमध्ये बसणारे लोक पण हे आपण निवडून दिलेले लोक आहेत असं ते आपल्याला सांगत आहेत. तर म्हणून आपण निवडून दिलेले लोक आहेत म्हणून यासाठी ते जे बॉडी आहे किंवा ते जे लोक आहे किंवा तो जो मंत्रिमंडळ तयार झालेला आहे तो एक सुप्रीम बॉडी आहे कारण ते लोकांचे प्रतिनिधी आहेत. लोकांचे ते काय आहेत प्रतिनिधी आहेत असं आपण बघू शकतो. राईट. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की आपली जी लोकशाही किंवा आपली जी डेमोक्रेसी आहे हे खूप चांगली आणि खूप मोठी प्रमाणात आपल्याला दिसून पडते. कारण कारण आपल्या डेमोक्रेसीमध्ये किंवा आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येक एका व्यक्तीला आपले आपले मत हे मांडण्याचा हक्क आहे आणि तो आपले आपले मत मांडू शकतो. राईट. सो अशा प्रमाणे आपण बघू शकतो. राईट. सो वाय डीड द पीपल अडॉप्ट द पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. तर आता आपण बघूया की का बरं लोक पार्लमेंटरी सिस्टम आपण बघितलेलं की अनुभवलं आहे किंवा स्वीकारलेली आहे. संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारलेली आहे तर संसदमध्ये बेसिकली आपण बघू शकतो पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदमध्ये आपण बेसिकली बघू शकतो काय गोष्ट झालेली आहे. तर बघा त्या ठिकाणी एक प्रधानमंत्री असतो आणि त्यांचे मंत्रिमंडळ असतात प्लस बरं म्हणजे आपण त्याला हां, प्रधानमंत्री असतो आणि मंत्रिमंडळ असतात. ते लोक कोण असतात? तर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. म्हणजे लोकसभा जे आपण बोलतो राइट? लोकसभा, राज्यसभा अशा प्रकारच्या 2 सभा असतात. तर त्याच्यात ती लोकसभा आहेत. ती कशी आहेत? तर ती लोकांनी निवडून दिलेले प्रत्येक एक लोकांनी निवडून दिलेले आपण म्हणू ते प्रतिनिधी आहेत. आणि याच कारणामुळे ते कसे आहेत बरं? तर ते हे लोकांचे प्रतिनिधी म्हणजे आपण निवडून दिलेले असल्या कारणाने ते आपले प्रतिनिधी आहेत. म्हणून त्यांचं इम्पोर्टन्स हे कसं झालं? तर हे खूप वाढलेलं आहे आणि त्यानुसार आणि त्यांना म्हणजे त्यांना त्या नेत्यांना आपले जे कंडिशन आहे किंवा आपले जे डिमांड्स आहेत किंवा आपले जे मागण्या आहेत हे परिपूर्ण माहीत असल्या कारणाने ते सरकारासमोर म्हणजे प्राईम मिनिस्टर समोर आपले जे मत आहे ते आपण त्या मंत्रीद्वारे त्यांच्याद्वारे आपण मांडू शकतो. म्हणून आपल्याला पार्लमेंटरी सिस्टम ही खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे अशा प्रकारचे काम पार्लमेंटरी सिस्टममध्ये चालतो. तर आपण आता बघूया व्हाय डिड द इंडिया अडॉप्टेड द पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे आपण संसद पद्धत काय अडॉप्ट केलं ते आपण आता बघूया. व्हाय डिड इंडिया गव्हर्नमेंट okay so India adopted the parliamentary system of the government for the several reasons. The development of the parliamentary institution started during the British rule. The British rule governed in accordance with with their system. The parliament system of the government in India is also in the way of produce the freedom movement. The India were the familiar to this system and the many decisions took place in the Constitutional Assembly over the system of government.
The farmer of the or the framer of the constitution made few changes in the parliamentary system to suit the Indian situation. तर बघा म्हणजे यांनी बेसिकली आपण जे पार्लमेंटरी सिस्टम बोलतो म्हणजे काय तर एखादी कोणताही डिसिजन घ्यायचा असेल म्हणजे कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर एक तर सभेमध्ये बघा लोकसभेमध्ये जे आपण बोलतो लोकसभा राज्यसभामध्ये हे गोष्ट कधी पण कोणतंही कार्य जर करायचं असेल किंवा कोणतंही काम करायचं असेल तर त्याचं डिस्कशन हे परिपूर्ण सभेमध्ये होतं आणि प्रत्येक एका नेत्याचं किंवा प्रत्येक एका मिनिस्टरचं एक मत जाणलं जातं आणि ते मत जाणल्यानंतर किंवा मत ते जाणून घेतल्यानंतरच तो निर्णय हा पास केला जातो. ज्यावेळेस बघा एखादा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल तर संसदेमध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये त्या निर्णयाची पहिली घोषणा होते. मग ती घोषणा झाल्यानंतर आम्हाला असं-असं प्लॅन करायचं असं आपण बोलू शकतो. मग त्यानंतर प्रत्येक एका नेत्यांचे त्याबद्दल सहकार्य आहे की नाही किंवा त्यामध्ये काय डेव्हलपमेंट आपण करू शकतो. म्हणजे आता समजा की मला आता जर समजा मी अ, मी अ, मी तुमचा लीडर आणि मी तुम्हाला सांगितलं की आपण आता ऑनलाईन क्लासेस वगैरे कंडक्ट करणार आहोत. तर काय टायमिंग आहे हे मी तुम्हाला विचारणार किंवा तुम्ही मला सांगू शकता की सर या टाईमला तुम्ही घ्या. त्यानंतर तुम्ही बोलू शकता सर या वेळेस घ्या. नंतर तुम्ही बोलू शकता सर एवढा-एवढा विषय हे विषय आपण आता क्लिअर करू. कारण हे विषय आपले होत आलेत आणि हे विषय आपल्याला घ्यायचे आहेत. हे आपण करू शकतो. किंवा पुन्हा आपण तुम्ही दुसरा काही प्रोग्राम वगैरे आहे जसं आपण 15 ऑगस्ट सेलिब्रेट केला होता. ऑनलाईन 2 ऑक्टोबर आपण सेलिब्रेट केला होता. त्याचप्रमाणे तुम्ही बोलत होता, की सर ऑनलाईन आपण फेस्टिव्हल पण एक गोळा करू शकतो. म्हणजे काय, तुम्ही माझे मंत्रिमंडळ आणि मी तुमचा पंतप्रधान आणि तुम्ही मला निर्णय सांगता ते म्हणजे माझ्या निर्णयावरती तुम्ही मला काही पॉइंट्स चांगल्या प्रमाणे सांगत आहेत का? काही पॉइंट्स म्हणजे त्याला डेव्हलप करण्यासाठी किंवा तो निर्णय अजून कशा प्रकारे चांगला होऊ शकतो? किंवा ते हे तुम्ही सांगू शकता. कारण तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात. तुम्ही कोण आहात? लोकांचे प्रतिनिधी आहात. यू आर दी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दी पीपल. तुम्ही लोकांचे प्रतिनिधी असल्या कारणामुळे तुमचं ऐकणं हे माझं कर्तव्य आहे आणि तुम्ही जे बोलाल त्यानुसार आपण काम करू शकतो. तर हे जे कार्य किंवा अशा प्रकारचे जे कार्य होते, ते पहिल्यापासून ब्रिटिश रूल पासून आपल्या भारतामध्ये चालत होते. तर हे जे काउन्सिलिंग होतं, काउन्सिलिंगचे सिनॅरिओज किंवा काउन्सिलिंग सिस्टम ही भारतामध्ये इंग्रजांपासून चालत आली आहे. फक्त आपला भारत जेव्हा स्वतंत्र झाला किंवा भारत स्वातंत्र्यानंतर झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही मूलभूत चेंजेस करून ओके. त्याच्यामध्ये काही इम्पोर्टंट चेंजेस करून आपण काय केलं द फ्रेमर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जेव्हा आपण संविधान कॉन्स्टिट्यूशन फ्रेम करत होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून आपण थोडेफार चेंजेस करून ती जी सिस्टम आहे ती आपण कंटिन्यू केलेली आहे. अशा प्रकारे कारण या सिस्टम मध्ये आपण बोलतो प्रत्येक एकाचं मत जाणून घेऊ शकतो आणि त्यालाच आपण बोलू शकतो डेमोक्रेसी आणि त्यालाच आपण काय बोलतो तर लोकशाही असं आपण म्हणू शकतो राईट. सो डिसिजन अँड deliberation are the integral part of the parliamentary form of government. The questions related to the public welfare are discussed in the legislature. The member of the opposition party also take the part in this decision. The opposition parties may support the government wherever the appropriate. The points out the shortcoming in the policies and laws and put up the studied argument and questions, etc. This helps the legislature to work प्रॉपर लॉ. तो म्हणजे काय तर ह्याचा अर्थ असा की बघा आपल्याला कळालं की अशा प्रकारे काउन्सिलिंग चालते. तर आपल्याला कळालं मंत्रिमंडळ किंवा सभा हे काउन्सिलिंग कशा प्रकारे चालते तर अशा प्रकारे चालते. म्हणजे एखादा निर्णय हा तिथं पहिले परिपूर्ण सांगण्यात येतो की आम्हाला आपल्याला असा निर्णय घ्यायचा आहे. तर एक बोलण्यात येतं आणि त्यानंतर प्रत्येक एक भले ते विरुद्ध पार्टी करणार म्हणजे विपक्ष आपण जे बोलतो ऑपोजिट पार्टी विरुद्ध पक्ष असो किंवा सरकार जे सरकार जो असतो म्हणजे आता समजा आता जो आपला बीजेपी हा आपला बघू शकतो की कोण आहेत तर आपली सरकार आहे आणि त्याचा जो विरुद्ध पक्ष आहे हा काय करणार तर तुम्ही जे जे काही निर्णय घेतात आहे ते निर्णय चुकीचे आहे का बरोबर आहे या संबंधित मी त्यावरती अभ्यास करून त्यावरती आपण त्या संबंधित मी माझ्या काही पॉईंट ऑफ व्ह्यू असेल म्हणजे माझे काही निर्णय असेल किंवा मला काही बोलायचं असेल तर मी त्यावेळेस त्या सभेमध्ये बोलणार आणि काही क्वेश्चन अँड आन्सर किंवा काही सुझाव असतील सुझाव इन द सेन्स म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर तर मी करणारच करणार परंतु सुझाव म्हणजे हा नाही तुम्ही हा पॉईंट करता तर ह्याच्यात तुम्ही हे काम केलं तर अतिउत्तम होईल किंवा अजून चांगल्या लोकांचा फायदा होऊ शकतो. अशा प्रकारचं डिस्कशन तिथं चालतं आणि हे जे डिस्कशन जर चालू झालं तर याचमुळे आपण बघू शकतो की जो काम आहे संसदेचं काम म्हणजे पार्लमेंटचा जो काम आहे हा कसा होऊ शकतो तर अतिशय चांगल्या प्रमाणात होऊ शकतो आणि म्हणजे कसं म्हणजे प्रत्येक एकाचा पॉईंट हा ऐकून घेतला कारणाने किंवा प्रत्येक एकाचा जो निर्णय तो कानी घेतल्या कारणाने आपण बघू शकतो की
तो निर्णय हा पास करण्यामध्ये पास करण्यामध्ये एक चांगला सुझाव पण भेटू शकतो आणि काही क्वेश्चनिंग असेल तर ते सुद्धा होऊ शकतात. तर या निर्णयामुळे किंवा या गोष्टीमुळे आपण बघू शकतो की जो सिस्टम आहे किंवा आपण जे बोलतो जे लॉज वगैरे आहेत ते इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा ते बनवण्यासाठी किंवा कोणतेही पॉलिसीज तर कोणतेही प्लॅन बनवण्यासाठी आपल्याला चांगलं सहकार्य पण होऊ शकतं आणि चांगले सुझाव सुद्धा मिळू शकतात. तर हा एक पॉइंट आहे जो आपला पार्लमेंटचा हा एक अतिशय सुंदर असा एक पॉइंट आहे, मोठा असा पॉइंट आहे जो आपण इथं बघू शकतो, राईट? त्या आणि याच कारणामुळे आणि हे होऊ शकतं म्हणूनच आपण काय केलेलं आहे, तर म्हणून आपण पार्लमेंटरी सिस्टमचा स्वीकार आपण केलेला. म्हणजे आपण काय केलं तर संसदीय संसदीय सिस्टमचा किंवा पद्धतचा आपण स्वीकार केलेला आहे. राइट. तर आता आपण बोलूया प्रेसिडेन्शियल system of government. So presidential system of government means what? The presidential system of government can be can be said to be another important system of government. This types of system exist in the countries such as the United States of America, and this system is different from the parliamentary form. In this system, the president is the executive and is independent of the legislature, and it is, let's say, and as the head of the state, the president is directly elected by the people. Such a system is known as the presidential system in the government. Through the three organs are the president independent from the each other. There are the enough connection between them to work in harmony and coordination. The United States of America has adopted the presidential system of the or system of government. So that is same. So these are the some features of the system of government. So बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं तर त्यांनी आपण पूर्ण परिपूर्ण बोलूया. So in the presidential form of government, the legislature and the executives are the not directly dependent or not directly depend on each other, and the house of the legislature and the president are directly elected by the people. The president is the executive head and has a lot of power, including the power of implement law. And it's split or it's spite of such a structure, the legislature and the executive keeps a check on each other, and this mutual control over each other can lead the responsible government. As apart from the parliament and the presidential system of government, these are the other forms of government system that are followed in France, Switzerland, Germany, etc. The several countries, owing their unique circumstances, have the involved the different system of government. And in the next chapter, we will study the structure and working role of the Indian Parliament. So म्हणजेच काय आपल्याला त्यांनी काय सांगितलं तर आपण आता बघितलेलं आहे संसद पद्धत ज्याच्यामध्ये काय होत होतं की प्रत्येक एक माणूस हा त्याच्या क्षेत्रातला एक हेड निवडत असतात आणि म्हणजे ते आता म्हणजे आपण बघू शकतो की बघा जर आपल्याला एखादा आपल्या देशाचा जर आपल्याला हेड करायचा असेल तर आपण त्याचा प्रतिनिधी जो असेल आपल्या एरियामध्ये बरोबर म्हणजे त्याचा प्रतिनिधी जो असेल आपल्या परिसरामध्ये त्याला आपण निवडून किंवा त्या प्रतिनिधीला किंवा त्या पार्टीला आपण निवडून आपण त्याचे प्रतिनिधी पक्ष आपण निवडत असतो म्हणजे आपण बघू शकतो पार्लमेंटमध्ये काय होतं पंतप्रधान कसे निवडले जातात तर जी पार्टी किंवा जो पक्ष हे जास्तीत जास्त नंबरने किंवा जास्तीत जास्त सीटने विजेता होता त्या पार्टीतला जो हेड असतो तो आपण प्राईम मिनिस्टर म्हणून बघू शकतो आणि मग तो प्राईम मिनिस्टर मग सगळे कामकाज वगैरे त्याचे डिपार्टमेंट्स वगैरे निवडून डिपार्टमेंट्स वगैरे निवडून त्याप्रमाणे कामकाज पुढे करू शकतो परंतु प्रेसिडेंटल सिस्टम म्हणजे राष्ट्रपती शासन हे तसं नसतं राष्ट्रपती शासनामध्ये कसं असतं तर आपण बघू शकतो की जे पीपल आहे म्हणजे जे काही लोक आहेत ते डिरेक्टली त्यांना वोट करू शकतात डिरेक्टली प्रेसिडेंटला वोट देऊ शकतात डिरेक्टली आपण बोलू शकतो प्रेसिडेंटला वोट देऊ शकतात आणि जशाप्रमाणे प्रेसिडेंट जे निवडून आला तर म्हणजे बहुसंख्येने जर प्रेसिडेंट निवडून आला तर कसं होईल तर आपण बघू शकतो तर प्रेसिडेंट आणि त्याची जी काउन्सिलिंग आहे म्हणजे त्याचे जे मंत्रिमंडळ आहे आणि प्रेसिडेंट हा प्रेसिडेंटला एक सुप्रीम पॉवर भेटते म्हणजे तो त्याला इम्प्लिमेंटेशन लॉ इम्प्लिमेंट करणं किंवा कोणतेही निर्णय वगैरे घेणं हा डायरेक्ट त्याचा निर्णय असतो म्हणजे तो आपण जशा प्रकारे आपण बघतो आपल्या संसदेमध्ये प्रत्येक एक निर्णय हा विचार करून किंवा प्रत्येक निर्णय हा डिस्कस करून किंवा एकमेकांसोबत संभाषण करून आपण जे निर्णय घेतो त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की या ठिकाणी फक्त प्रेसिडेंट हा डिरेक्टली काही नाही निर्णय करायचा म्हणजे निर्णय जर समजा घ्यायचा असेल तर तो घेऊ शकतो हे काय आणि याचमुळे काय होतं आणि याचमुळे आपण बघू शकतो की ते जे कॉन्सुलिन आहे म्हणजे ते जे मंत्रिमंडळ आहे हे
प्रेसिडेंटवर सॉरी आपण बोलतो की मंत्रिमंडळवर प्रेसिडेंट हा डिपेंडेंट नाहीये. म्हणजे जशामध्ये आपण बोलतो की पंतप्रधान हा प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगेल आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सांगून तुमचा जे निर्णय असेल किंवा म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय असेल त्याप्रमाणे ते काम करेल. परंतु त्या प्रेसिडेंट रूलमध्ये म्हणजे राष्ट्रपती शासनामध्ये तसं नसतं. राष्ट्रपतीला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो डायरेक्टली घेऊ शकतो आणि ज्याप्रमाणे आपला पंतप्रधान काम करत असतो त्याचप्रमाणे तिथला राष्ट्रपती हा काम करत असतो. पहिले सर्वात मोठा डिफरन्स हा आहे. आणि दुसरा पॉइंट असा आहे की दुसरा पॉइंट असा आहे की की जर एखादं कार्य जर प्रेसिडेंटने घेतला म्हणजे एखादा निर्णय जर प्रेसिडेंटने घेतला तर तो इम्प्लिमेंट जर त्यांनी बोलला की हा करायचा आहे तर ते इम्प्लिमेंट करण्याचं काम किंवा इम्प्लिमेंट होतंय की नाही हे बघण्याचं काम कौन्सिलचं असतं. म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळाचं असतं आणि ते मंत्रिमंडळ व्यवस्थित काम करत आहे की नाही हे सुद्धा प्रेसिडेंट बघू शकतो आणि प्रेसिडेंट हा व्यवस्थित काम करू शकत आहे की नाही हे सुद्धा मंत्रिमंडळ बघू शकतो. म्हणजे काय तर एकमेकांचं लक्ष हा एकमेकांवर एक हे असल्या कारणाने एक बर्डन किंवा एकमेकांचं आपण ऑब्झर्वेशन एकमेकांवर असल्या कारणाने आपण बघू शकतो की जो तिथला सरकार आहे हा सुव्यवस्थित चालण्यासाठी त्यांना असे म्हणजे त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा त्यांच्या आपण म्हणू शकतो की त्यांच्या कंट्रीमध्ये अशा प्रकारची सिस्टम अपनवलेली आहे. आपल्या इथं कसं होतं आपल्या इथं पंतप्रधान हा प्रत्येक एक गोष्ट सांगत असतो आणि लोकांचे प्रतिनिधी जे मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहेत ते प्रत्येक प्रतिनिधी त्यावरती आपला निर्णय सांगतात आणि मग तो कायदा किंवा तो निर्णय आता पास केला जातो. परंतु राष्ट्रपती शासनामध्ये आपण बघतो राष्ट्रपती शासनामध्ये डिरेक्टली पंतप्रधान निर्णय घेऊ शकतो आणि तो निर्णय चुकीचा आहे की नाही हे जर म्हणजे चुकीचा असेल तर म्हणजे कौन्सिल हा डिरेक्टली प्रेसिडेंटला पॉइंटिंग करू शकतो आणि जर इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होत नसेल तर ती प्रेसिडेंट हा सुद्धा कौन्सिलला डिरेक्टली पॉइंटिंग करू शकतो. अशा प्रकारचे थिंग आहेत आणि आणि हे जे सिस्टम आहे कुठे कुठे चालते प्रेसिडेंट रूल तर आपण म्हणतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याचे आपले प्रेसिडेंट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प ते आहेत राईट. तर ते एक प्रेसिडेंट आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे कार्यकाळ म्हणजे त्या देशाचे कार्यकाळ अशा प्रकारे चालत असतो राईट. त्याच्यानंतर बघतो आपण फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि काही कंट्रीज आहेत ते अशा काही कंट्रीज आहेत जिथे कोणता सिस्टम चालतो तर प्रेसिडेंट रूल चालत असतो राईट. तो अशा प्रकारे आपण बघितलं की प्रेसिडेंट रूल हा कसा आहे आणि अँड वी कॅन से आपला जो पार्लमेंटरी सिस्टम आहे तो कशाप्रमाणे हे आपण आता बघू शकलो आणि याचा डिफरन्स आपल्याला कळालेला आहे राईट. तर याच्यात कोणाला काय